ब्लाऊज छान शिवता येतो, ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते, पण ब्लाऊज फिटिंग करताना फिटिंगची टिप्स सरळ रेषेत येत नाही किंवा मग मुंड्यातले जोड खालीवर होतात. असा प्रॉब्लेम तुम्हाला देखील येतोय का? येत असेल तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल. तर बघा मग फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करून शोल्डर जोडून घेतलेले आहेत. पहिल्यांदा काय करायचं आहे, हुक लूप पट्टी एकावरती एक ठेवून आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आपण ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर जसे हुक लावतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला लूप पट्टीवरती हुक पट्टी ठेवून आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत. आता यानंतर मागील भागाचा जो मध्य आहे बरोबर त्या मध्यावरती आपल्याला हुक लूप पट्टी ठेवून पिन लावून घ्यायची आहे. हे बघा अगदी मधोमध इथे मी पिन लावून घेतलेली आहे. आता यानंतर ब्लाऊज हाताने छान प्रेस करून आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत. म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. एखादा पार्ट जास्त येत असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा फ्रंट पार्ट जास्त येत आहे तर तो मी कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही पार्ट खालच्या साईडने एकावरती एक ठेवून चेक करून घ्यायचे आहेत. एखादा पार्ट जास्त येत असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा बॅक पार्ट 5 इंचाने जास्त येत आहे तर तो येथे मी कट करून घेणार आहे. शक्यतो बॅक पार्टच आपला जास्त येतो. तर बघा बॅक पार्ट 5 इंचाने जास्त आहे तर तो मी कट करून घेतला. आता जर हा 5 इंच एक्स्ट्रा पार्ट मी कट केला नसता तर काय झालं असतं, मुंड्यातले जोड 100% खालीवर आले असते आणि मुंड्यामध्ये गोळ सुद्धा आला असता. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता ह्या साईडचं सुद्धा आपल्याला चेक करून एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. काही वेळा पार्ट जोडताना किंवा टिप मारताना मार्जिन कमी जास्त झालं तर या पद्धतीने बघा एक्स्ट्रा येत असतं तर ते आपल्याला लक्षात ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा एक्स्ट्रा जे होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता आपली दुसरी स्टेप असणार आहे, आपल्याला एकावरती एक पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. खाली अगदी एकसारखे पार्ट ठेवायचे एकावरती एक आणि वरच्या साईडला जे एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घ्यायचं आहे. अगदी एक लाईन जरी कापड जास्त झालेलं असेल तरी सुद्धा ते कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करत असताना मुंड्याचा शेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हुक लूप पट्टीला ज्या पिना लावून घेतल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला दोन्ही साईडच्या बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. बाह्या जोडण्यापूर्वी आतापर्यंत तुम्हाला ज्या मी टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला बाही जोडायची आहे. बाही जोडण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला बाही चेक करून घ्यायची आहे. बाही चेक का करायची? मुंड्यातले जोड खालीवर येण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे आपण बाही चेक न करता जोडतो त्यामुळे मुंड्यातले जोड खालीवर येतात. तर बघा बाही जोडण्यापूर्वी आपल्याला बाही या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे. बाही फोल्ड करून आपल्याला बाही चेक करायची आहे. थोडंफार जर एक्स्ट्रा वगैरे आलेलं असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाह्या तुम्हाला ह्याच पद्धतीने चेक करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा दोन्ही बाह्या ते मी चेक करून घेतलेले आहेत. आता बाही जोडून घेऊया. तर हे बघा बाही जोडण्यापूर्वी आपल्याला हा जो पार्ट आहे तो चेक करून घ्यायचा आहे. थोडंफार जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. बाही जोडण्यापूर्वी बाहीला सेंटरमध्ये कट मारून घेतलेला आहे. बाही जोडताना बाही नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे बाही जर जास्त झाली तर ते आपल्याला कट करता येते आणि दुसरं म्हणजे बाही जर आपल्याला कमी पडली तर फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. आलं लक्षात? आता बघा शोल्डरवरती बाहीचा मध्य ठेवून घेतलेला आहे आणि मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करते. बाही जोडायला सुरुवात केल्यानंतर हीच टिप कंटिन्यू करत आपल्याला एका साईडला यायचं आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा आपल्याला हीच टिप कंटिन्यू करत दुसऱ्या साईडपर्यंत टिप मारून घ्यायची आहे. आता बघा दुसऱ्या साईडला आल्यानंतर आपल्याला पुन्हा रिटर्न मध्यापर्यंत टिप मारत यायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्या बाहीला डबल टिप बसते. हे बघा आपण एका साईडची बाही जोडून घेतलेली आहे. तर बघा दोन्ही साईडला बाही जास्त झालेली आहे तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. आपण अगदी इझिली बाही कट करू शकतो. त्यामुळे सांगते बाही नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने जर बाही एक्स्ट्रा झाली तर ते आपल्याला कट करता येते. दुसऱ्या साईडची सुद्धा बाही मी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून आपल्याला कडेने एक टिप मारून घ्यायची आहे.
तर बघा सरळ बाजूवरती मी टीप मारून घेतलेली आहे। टीप मारून घेतल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा कापड आलेलं आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे। एका साईडला टीप मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला सरळ बाजूवरती टीप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला ब्लाउज उलटा करून उलट्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला। तुम्ही जर ब्लाउजला ओव्हरलॉक करत असाल तर तुम्ही डायरेक्ट ब्लाउज उलटा करून टीप मारून घेतली तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्ही ओव्हरलॉक करत नसाल तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा टीप मारून ब्लाउज फिटिंग करून बघा। ब्लाउजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते। तर बघा दोन्ही साईडला पाव इंचाच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत। आता फिटिंगची मापे टाकून घेऊया। फिटिंगची मापे टाकण्यापूर्वी ब्लाउज व्यवस्थित करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा कमरघेराचं माप टाकायचं आहे। कमरघेर आहे 30 इंच, 30चा चौथा भाग किती येतो 7.5 इंच, तर 7.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर छाती घेराचं माप टाकायचं आहे। छाती घेर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच, तर 8.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे। यानंतर दंडघेराचं माप टाकायचं आहे, तर इथे मी 6 इंचावरती दंडघेर टाकलेला आहे। आता तीनही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत। तर बघा तीनही पॉईंट एकाखाली एक आलेले आहेत। या पद्धतीने आपले तीनही पॉईंट अगदी एकाखाली एक आले पाहिजे, त्यावेळेसच आपला ब्लाउज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो। दुसऱ्या साईडची सुद्धा मापे टाकून घेऊया। कमर घेर 7.5 इंच, छाती घेर 8.5 इंच आणि दंडघेर 6 इंच, अशी तीनही मापे आपण इथे टाकून घेतलेले आहेत। तर बघा ही तीनही मापे अगदी एकाखाली एक आलेली आहेत, म्हणजेच काय दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग आपली अगदी परफेक्ट आलेली आहे। दोन्ही साईडची मापे टाकून घेतलेली आहेत। आता फिटिंग करून घेऊया। मेन फिटिंगची टिप मारून घेतल्यानंतर जेवढं मार्जिन शिल्लक आहे तेवढ्या मार्जिनमध्ये आपल्याला पाव इंचाच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर हे बघा पाव इंचाच्या अंतरावरती जेवढे टिपा बसतील तेवढे इथे मी मारून घेतलेले आहेत। सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडची सुद्धा मी फिटिंग करून घेतलेली आहे। ब्लाउज फिटिंग करून झालेला आहे, तुम्हाला सरळ करून दाखवते। तर हे बघा मुंड्यातले जोड अगदी समोरासमोर आलेले आहेत। आपण दुसरी साईड सुद्धा चेक करून बघूया। तर हे बघा दुसऱ्या साईडचे सुद्धा जोड अगदी समोरासमोर आलेले आहेत। ब्लाउजची फिटिंग तुम्ही बघू शकता अगदी सरळ रेषेत आलेली आहे। मुंड्यातले जोड सुद्धा अगदी समोरासमोर आलेले आहेत। ब्लाउज फिटिंग करण्यापूर्वी आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून आपली फिटिंगची टिप्स सरळ रेषेत येईल
हे अगदी सविस्तर आणि सावकाश तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे। या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुमची फिटिंगची टिप सरळ रेषेत येणार आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल, तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय। आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।